जय देवी पद्मावती, आई माऊली, माझा एकुलता एक पोरगा गणपा या बाबल्याच्या नादाला फुकट गेलाय बघ. त्याला चांगली बुद्धी दे माय, काही काम धंदा करून मार्गाला लागू दे. तुला 5 नारळाचं तोरण बांधीन. माते पद्मावती, माझा एकुलता एक पोरगा बाबल्या या माझ्याच्या पोराच्या गणप्याच्या नादानं येणं पिस्सल झालं. त्याला शामा सुरता कर, चांगली 5 नारळानं ओटी भरीन ग माते. वा 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 वा, आज मला 5 आणि 5 10 नारळ मिळणार. पण केव्हा? अख्ख्या गावावरून ओवाळून टाकलेले 2 टोणगे बाबल्या आणि घंटा सुधारतील तर ना. कंटाळा दादा, बाबल्या दादा, चिंचाफळ खाऊन कंटाळा आला बघ. मग काय म्हणणं काय तुमचं? बरेच दिवस मेजवानीच नाही मिळाली बघ. अच्छा. पुरी, हलवा पुरी, गुलाबजाम, बासुंदी, लाडू, बर्फी. एवढं सगळं पाहिजे? 100 रुपये तरी लागतील. काय रे गणप्या? कोणाला तरी बकरा बनवायला पाहिजे. या घारवणालाच बकरा बनवायला पाहिजे. हुशार. राम राम गारवांना. राम राम. खांद्यावर कुठलं घेऊन कुठे झालंय? पुत्र का डोळा फुटला का तुझं? काय झालं? बकऱ्याला पुत्र म्हणतो? मूर्ख बॅकल. बकरं भुंगत काय कधी कुठे झालं का? तुम्ही ऐकलंय कधी? बघा का सकाळपासून शेंडी लावायला कोणी भेटलं नाही वाटतं? त्यासाठी तुम्हाला मुद्दाम कशाला शेंडी लावायला पाहिजे? आता याला तुम्ही कुत्रा म्हणा, बकरा म्हणा, नाही तर घारवण म्हणा. माझं काय जातंय? मी जातो. मूर्ख कुठला. ए गरवण्ण, शिकारी वाटत काय? कुत्र तू पण त्या घंट्यासारखा येडपटच दिसतोय. काय झालं? अरे चांगलं तालुक्याच्या बाजारात विकत घेतला याला 100 रुपयाला. 100 रुपये? मी काय म्हणतो, गावाला जायच्या आधी नेहमीप्रमाणे भांग लावली होती का? हो, घेतली होती. पण तुझ्या बाचं काय गेलं? माझ्या बाचं काय जातंय? तुमचं 100 रुपये पाण्यात गेलं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, याला गवत खायला देऊ नका. याला मटण द्या बकऱ्याचं. अरे आला. बापरे, शिकारी कुत्रा दिसतो. नाही नाही, हा इंग्लिशच आहे. नाही नाही, मी म्हणतो गावठी कुत्रा आहे, गावठी. बाप र, चावला तर 14 इंजेक्शन घ्यावी लागतील. एकटी लोक म्हणतात तवा खोटं कसं असेल? अरे बापरे, कुत्रच दिसते. काय नारवण्णा, बाजाराला चाललाय जणू. बकरं घेताय काय? सस्त्या. हे बघा कितीला? 140 रुपयाला. काय? 140? 110 देताय का? बोला. 110 परवडणार नाही आपल्याला. देता 110? 110 ला तर 110 ला देऊन टाक. देऊन टाक गणप्या, देऊन टाक. तुम्ही त्याला पैसे देऊन टाका. हो, हे बकरं घ्या. बकरं काम सोडू नको, त्याला पैसे देऊ द्या आधी. घेतलं का? हे घ्या बकरं, हे बकरं घ्या. आईला जायचं योग वाचला. सांभाळून घेऊन जा पोरांनो. आता काय? श्रीखंड, अहो काय सांगताय काय? सरपंच, अहो सरपंच, काय झालं आता? हे असं कुत्रा मागे लागल्यासारखं ओरडतं का? अहो आम्ही तुम्हाला सरपंच म्हणून निवडून दिलं ना. हं. दिलं ना, मग गावाच्या कल्याणासाठीच ना. अर्थातच. मग त्या आधी गणताचा आणि बाबल्याचा बंदोबस्त करा. उच्छाद मांडवाय का? नाहीतर काय? त्या नारू अण्णा आणि घारू अण्णाच्या बकऱ्याचं कुत्र केलं त्यांनी. तुमचं काय केलं? काय केलं? अहो आमच्या आंब्याच्या झाडाची फणस. काय? काय? आंब्याच्या झाडाची फणस? आपलं फणसाच्या झाडाचे आंबे, आपलं आंब्याच्या झाडाचे आंबे आणि फणसाच्या झाडाची फणस पळून नेली. अवा, आता पत्र माझ्या कोंबड्यांची अंडी पळत होते, पण आता माझ्या कोंबड्या पळवायला लागले की. कोण? दुसरं कोण? गणप्याने बाबल्या. घ्या. बाबा काय बेटा? अहो, ते गणप्यान बाबल्या मला पण नेहमी चिडवतात. काय चिडवतात? म्हणतात की तू रेड्या म्हसोबाची लेक आहेस. अगं म्हणू देत. म्हणू दे काय? अहो, रेड्या म्हसोबा म्हणजे तुम्ही. हे काय? अरे आता भेटू दे खरं त्या गणप्या आणि बाबल्याला. त्या दोघांना उभ्याच्या आडवेच करून टाकतो. आत्ताच्या आत्ता त्या घंटा आणि बाबल्याचा बंदोबस्त करीन
तरच नावाचा सरपंच. जय देवी पद्मावती, तुझी या गावावर कृपा आहे म्हणून सगळ्यांचं मंगल आहे, कुशल आहे. आई, आज हे गावातले लोक तुझ्या समोर आपलं गाऱ्हाणं घालायला आले आहेत. त्यांचं गाऱ्हाणं ऐक आणि त्यांना रस्ता दाखव ग माझे आई. माझं कारण आहे का? आधी माझं गाराणं ऐका. तुम्ही गावाचे सरपंच, तेव्हा तुमचं गाऱ्हाणं सगळ्यांच्या अगोदर बोला. भगत, हे गाराणं माझ्या एकट्याचं नाही, समध्या गावाचं आहे. समध्या गावाचं म्हणजे? हा गणप्या आणि बाबल्या म्हणजे समध्या गावाचं दुखणं आहे. मी सांगतो याला उपाय. देवी म्हणते कुत्र्या मांजराप्रमाणे त्या गणप्या आणि बाबल्याला या गावातून हाकलून दिलं पाहिजे. नुसत्या गावातूनच नाही, जिल्ह्यातून पार तडीपार केलं पाहिजे. हे खोट आहे. बाबल्या गणप्या सज्जन आहे. कोण बोललं? वडील, हे बाय ही आकाशवाणी झाली. आकाशवाणी? आकाशवाणी? ही आकाशवाणी नाही, हा बाबल्या आणि गणप्या आहेत. कसं बरोबर रगलं? अरे बघता काय